हॅलो 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 चेक. प्रेक्षकांनी एक नोंद घेवची. आमच्या मुखार हांगा उपस्थित आसा कुडचडे नगरपालिकेचे कावन्सिलर श्री प्रदीप नाईक सर. हांव मागतां आमचे चंद्रेश्वर भुतनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री संदीप सरा कडेन की तांकां माचयेर व्हरून तांचो भोवमान करचो. तांच्या उपस्थिती खातीर तांकां मानस्तीक दिवन तांकां धन्यवाद करचे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु
सर्वदा। पहिली माझी ओवी ग माझ्या जिजा भवानीला, जिन दिस दाखविला सोनियाचा। दुसरी माझी ओवी ग माझा शिवबाई केलं, राज्य पृथ्वीचे करील बाळ माझा। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। रंगदेवता आणि नाट्यरसिकांना अभिवादन करून श्री चंद्रेश्वर भूतनाथ उच्च माध्यमिक विद्यालय आंबावली केपे गोवा सहज सभिनय सादर करीत आहेत स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांची यशोगाथा। जय भवानी जय शिवाजी। संकल्पना स्वप्नेश नाईक, लेखक व दिग्दर्शक मंगेश हरिजन, नेपथ्य दुर्वेश गावकर, रंगभूषा वेशभूषा दास कवळेकर, प्रकाश योजना युवराज नाईक, नृत्य दिग्दर्शक सिमरन राऊत दुर्वेश गावकर। श्री चंद्रेश्वर भूतनाथ उच्च माध्यमिक विद्यालय आंबावली केपे गोवा सहज सभिनय सादर करीत आहेत स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांची यशोगाथा। जय भवानी जय शिवाजी। भारतभूमी 16वे शतक। सगळीकडे मुघलशाहीचा दरारा। इथली प्रजा मुघलांच्या हुकुमशाहीखाली दबलेली, गुलामगिरीच्या भयाखाली चिरडलेली। इथली मंदिरे उद्ध्वस्त होत होती, आया बहिणींची अब्रू लुटली जात होती। प्रजा भयभीत झालेली, लाचार झालेली, स्वाभिमान कधीच गळून पडलेला, कोणीच तारणहार नव्हता, प्रजेला कोणी स्वालीन होता। जिथे या मुघलांच्या विरुद्ध दोन हात करण्यासाठी राजाच नाही, तिथे प्रजा तरी काय करणार? याच कालखंडात मुघलांच्या जीवघेण्या कारवायापासून स्वतःला सांभाळत व स्वकीयांशी लढत शहाजी राजे भोसले व त्यांच्या धर्मपत्नी जिजाई दिवस सारत होते। जिजाई आपल्या डोळ्यांनी पाहत होत्या, हिंदूंच्या अनेक मुली पळवल्या जात होत्या, त्यांचं जीवन उद्ध्वस्त होत होतं, त्यांच्या किंकाळ्या ऐकायला येत होत्या, गायी कापल्या जात होत्या, सगळीकडे हाहाकार माजला होता। हे पाहून जिजाई एक दिवस नगरमधल्या जगदंबेच्या दर्शनाला गेल्या व देवीकडे नवस मागितला। हे जगज्जननी जगदंबे, आता तूच तारणहार आहेस, आता तुझाच आम्हाला आधार आहे। आता एकच इच्छा पूर्ण कर, या हतबल मातेला एक वीर पुत्र दे,
जो या दैत्यांचा नाश करील, माझ्या माता भगिनींचे रक्षण करेल, रयतेचं भलं करेल. देवी जगदंबे, नवसाला पाव गे आई, आता धाव गे आई. आई अंबे जगदंबे तारी संगरात जय दे, दानव ठेचाया माराया आम्हाला बळ दे. आई अंबे जगदंबे तारी संगरात जय दे, दानव ठेचाया माराया आम्हाला बळ दे. रायगडाची जगदंबा ही आज तुला आळवी, लेख सुनांची अखेरची तू आस आज मावली. समजांना मुक्त कराया निर्दाळ निखळते. अंबाबाई निर्दाळू निखळ दे, अंबाबाई निर्दाळू निखळ दे. भरवसा मराठ देशी धर्म बुडवती राक्षस भर दिवसा. आम्हा आहे आई आता तुझाच भरवसा, मराठ देशी धर्म बुडवती राक्षस भर दिवसा. त्या बुडवाया अन तुडवाया साठ हाती बळते, त्या बुडवाया तुडवाया साठ हाती बळते. अंबाबाई निर्दाळू निखळते, 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 अंबाबाई निर्दाळू निखळते. देवी जगदंबा नवसाला पावली, जिजाईच्या हाकेला धावली. जिजाईला दिवस गेले, राणीला डोहाळे लागले व कुशल खबर घेण्यासाठी शहाजी राजे राणीच्या भेटीस आले. राणी साहेब, सांगा काय हवंय आपणास? बोला राणी साहेब, तुम्ही जे मागाल ते आम्ही देऊ. खरंच? आम्ही जे मागाल ते द्याल? हो हो, बिनशर्त. आम्हाला तुमचा हा पोशाख द्या बरं. पोशाख? बर, हा घ्या आमचा पोशाख. बोला, अजून काय हवंय? हो, तसं असेल तर तुमचा जिरेटोप पण द्या पाहू. जिरेटोप? हा घ्या जिरेटोप. झालं? राजे, आम्हाला तुमची समशेड द्या. ही घ्या राणी साहेब. हर हर महादेव. कुठे आहेत ते हरामखोर मोगल? त्यांचा एका क्षणात मुर्दा पाडतो. सांगा सरनोबत, बोला सुभेदार, कुठे आहे मोगलांचा सरदार? एकाच घावात तुकडे तुकडे करतो आणि मोगलाईचा सर्वनाश करतो. कुठे आहे मोगल? कुठे आहे मोगल सरदार? जय भवानी. हर हर महादेव.
शहाजी राजांना सगळं काही समजलं. त्यांच्या वडिलांनी एकदा त्यांना सांगितलं होतं, शहाजी, आमच्या सुनेच्या पोटी महापुरुष जन्माला येणार. आणि ती भविष्यवाणी खरी ठरली. जिजाईला दिवस भरले आणि फाल्गुन मध्य तृतीयेला म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी शहाजी राजे भोसले व जिजाई मातेच्या पोटी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. फाल्गुन मध्य तृतीयाचा सूर्य अस्ताला जात होता, पण शिवनेरी किल्ल्यावर स्वराज्याचा सूर्य उगवला होता. आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा, सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा. महाराष्ट्राच्या भूमीवर उगवलेला हा तेजस्वी सूर्य तळपू लागला. जिजाई मातेकडून लहान वयात शिवाजी राजाने आपण गड्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. जगायचं तर स्वराज्यासाठी, मरायचं तर स्वराज्यासाठी. हिंदवी स्वराज व्हावं ही तर श्रींची इच्छा आहे. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. शिवाजी राजाने स्वराज्य उभारण्याची मोर्चे बांधणी सुरू केली. स्वराज्याचा भगवा ताट मानेनं उंच आकाशात फडकत राहिला तो राज्यांच्या जिगरबाज महापराक्रमी मावळ्यामुळेच, ज्यांनी आपले जीवन राज्यांसाठी अर्पण केले. हत्ये झाल्या त्या राजांच्या गुप्तहेर यंत्रणेमुळेच. महाराजांची गुप्तहेर यंत्रणा म्हणजे स्वराज्य लढाईचा प्राण होता. आणि गुप्तहेर यंत्रणेचे प्रमुख होते स्वराज्याचा तिसरा डोळा, बहुरूपी बहिर्जी नाईक. राजांची व बहिर्जींची पहिली भेट झाली ती अशी. रणमस्तांची जात आमची, आरोग्यात कुणाला धावकर. बोला, आपण कोण? जी, म्या बहिर्जी राजासनी या शेपट्या दाखवाया आलतो. अरे वा, तुमच्यासारखे वीर मावळे या राज्यात असताना प्रजेला कसलीच चिंता करण्याची आवश्यकता पडणार नाही. पण तुम्ही संपूर्ण प्राणीच कशा पायी आणले? आम्ही फक्त शेपट्या आणायला सांगितलं होतं. असो, आम्ही खुश आहोत. बोला, काय इच्छा आहे आपली? मासाहेब, आम्हासनी राजांना भेटायचं होतं. राजे असतीलच, चिंता नसावी. आपल्या पराक्रमाची आम्ही निश्चितच दखल घेऊ. बहिर्जी, ही घ्या आपली बक्षिसी. बहिर्जी राजांना भेटण्यासाठी निघाले. आसपास सगळीकडे राजांचे दर्शन होते का ते पाहिले, पण राजांची भेट झाली नाही. राजांचा शोध घेत घेत शेवटी ते जंगलाच्या वाटेने जाऊ लागले. तिथे त्यांना खूप गलका ऐकू आला. ते त्या आवाजाच्या दिशेने निघाले. कोणीतरी आपल्याच बाजूला येताना दिसतंय. चला,
ही सगळी सामग्री लपवा. तुमच्यातलं शिवाजीराजा कोण आहे? आम्ही आहोत शिवाजीराजे. काय काम होतं आपलं? जी म्या बहिर्जी तुम्हासनी लांडग्याच्या शेपट्या दाखवाया आलतो. आत्ताच मा साहेबांना देऊन आलो. हे बघा, सोन्याचं कडब दिलं मला बक्षीस म्हणून. राज, म्या पण येऊ का तुमच्या संग खेळाया? हो हो नक्की. पण तुम्हाला कोणता खेळ येतो? राज, मासनी लय खेळ येत्यात. तलवारबाजी, भाला फेकणं, पट्टा चालवणं, गोफण फिरवणं इतकंच नवं राज, आम्ही भविष्य पण सांगू शकतो. भविष्य? वाह वाह, सांगा पाहू आमचे भविष्य. येणारं भविष्य सांगता येत नाही राज, पण आत्ता काय घडलं ते सांगू शकतो. म्या इथं येण्याआधी तुम्ही सगळे तलवारीचे खेळ शिकत होता आणि मला पाहून तुम्ही तलवारी लपवल्या व विटी दांडू खेळू लागले. वय की नाही राज? राज, यांना तर एकदम बरोबर ओळखलं. आणि राज, माझी चाऊल लागताच जो मोर वरळला तो खरा मोर नव्हता, तुमच्यातलाच कोणतरी वरळला होता. बहरजी, तुमच्या या निरीक्षणाने आम्ही अचंबित झालो आहोत. पण तो खरा मोर नव्हता हे तुम्ही कसं ओळखलं? राज, हा वैशाख महिना आहे. ह्या महिन्यात मोर कसा वरडल? बहिर्जी, तुमची निरीक्षण शक्ती सूक्ष्म आहे. तुमच्या या गुणाने आम्ही फार प्रभावित झालो आहोत. तुम्ही आमच्या स्वराज निर्मितीसाठी उभारलेल्या या लढ्यात सामील व्हावं अशी आमची तीव्र इच्छा आहे. स्वराज निर्मितीसाठी आपल्याला गुप्तहेर यंत्रणा मजबूत करावी लागेल. दुश्मनाच्या गोटात पान जरी हल्लं तरी त्याची खबर आम्हाला कळायला हवी, तरच आम्ही दुश्मनाला मात देऊ. काय बहिर्जी, तुम्ही पेळणार नाही जबाबदारी? राज, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. स्वराज्यासाठी काम करायला मिळणं हे आमचं भाग्य आहे राज. स्वराज्यासाठी आम्ही जीवाचं रान करू. शिवाजी महाराजांच्या दरबारात जवळपास 4000 गुप्तहेर होते. या सर्वांचे नेतृत्व राजांनी बहिर्जीकडे सोपविले होते. दिल्ली, बिजापूर, कर्नाटक, पुणे इथे बहिर्जींनी अत्यंत हुशारीने आपले हेर पेरून ठेवले होते. चुकीची माहिती देणाऱ्याला सरळ कडेलोट केलं जात असे, कारण घडलेली एक लहान चूक सुद्धा महाराजांच्या व मावळ्यांच्या जीवावर बेतणारी होती. बहिर्जी खुद्द वेषांतर करून शत्रूच्या गोटात शिरत आणि अचूक माहिती राजापर्यंत पोहोचवत. वेषांतर केल्यावर बहिर्जींना राजे सोडून कोणीच ओळखू शकले नाही. ऊपर वाले की देन है कि हमें सिवा जैसे राजा मिले. एक बार उनके दर्शन हो जाए तो अल्लाह कसम हमें जन्नत मिल जाएगी. होय, कोण आहे रे तिकडे? तुम्ही आज जाऊ शकत नाही. चला चला बाहेर निघा. एक बार, सिर्फ एक बार, बहुत एहसान होंगे. बस राजा के दर्शन. याला कोणी आत सोडल्या रे? थांबा, हे तर आपले बहिर्जी आहेत. बोला बहिर्जी, काय खबर आणली आहे? राजा, अफजल खान अफाट फौज घेऊन आपल्यावर चाल करून येतोय. आम्हाला कल्पना होतीच. बहरजी, आता एक काम करा. अफजल खानाच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवा. त्याने घेतलेल्या प्रत्येक श्वासाची खबरबात आम्हाला कळाली पाहिजे. अशी संधी परत मिळणार नाही. या हैवानाला धडा शिकवण्याची वेळ जवळ आली आहे. बहिर्जी, चला कामाला लागा. जगदंब जगदंब. महाकाय अफजल खान शेकडो सैन्य घेऊन चाल करून येत होता. त्याच्याशी 2 हात करणे म्हणजे मृत्यूलाच कवटाळणे हे राजे जाणून होते. पण ती जगदंबा तुळजाभवानी असताना काळजी कसली करायची? महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती.
महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, या नवतेच अफजल खाने, जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा, सुभानअल्लाह. अफजल खान अफाट सैन्य घेऊन प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचला. राजाने त्या नराधमाला संपवण्याचा डावपेच रचला. त्याला भेटण्यासाठी राजाने आलिशान महाल रचला. महाल कसला, मरणाचा सापळाच होता तो. आणि त्या मरणाच्या सापळ्यात बरोबर नेण्यासाठी राजाने एक जिगरबाज मावळा निवडला. ते म्हणजे वीर मावळे जीवा महाले. पण आम्ही शामेनं जरा उशिरा येऊ, तोपर्यंत तुम्ही त्या अफजल खानाला गुंतवून ठेवा. आमची वाट पाहून त्याचा तोड कळला पाहिजे. एकदा अफजल खान अस्वस्थ झाला, मग त्याला संपायला वेळ लागणार नाही. आणि मणकोजी, आमचा जीवा कुठं आहे? राज, जीवा असल खालच्या सदरेवर. बोलवा त्याला. जी राज. खानाला आडवा पाडण्याची हीच वेळ होती. स्वराज्यावर आलेलं मोठं संकट टळणार होतं. रात्री तुळजाभवानीने दृष्टांत दिला. दुष्टांचा नाश करण्यासाठी देवी जगदंबा समशेराच्या रूपाने राजाबरोबर असताना भय कसले. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान नाही त्याला जाण, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. अन त्यासे नाही जाणीव शक्तीची, त्यासे नाही जाणीव शक्तीची. अन करील काही कल्पना युक्तीची. जीवा, उद्या आम्ही खानाच्या भेटीला जाणार, तुम्ही येणार आमच्या बरोबर. वाह, माझं नशीब थोर हाय राज, माझं नशीब थोर हाय. जीवा, तयारीत राहा. तुमची खास शस्त्रे जवळ बागा. जर खानाने दगा केलाच तर तिथेच संपायचं त्याला. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. अनाशा या शामियान्यात खान डौलत डुलेत आला, खान डौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला. राजाला पाहून
राजाला पाहून खान म्हणतो कसा? आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ। खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोखून नजारा गहिरी जिरहा खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकेला, पोटामंदी पिचवा ठेकेला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. टरा टरा फडलं पोटाला, तडा गेला खानाचा कोटळा. भाई रे भाई. जीवा, तू होतास म्हणून मी इथवर उभा आहे. तू नसतास तर या जीवाचे काय झाले असते कोणास ठाऊक. राज, अशा बऱ्या वक्तावर अशुभ बोलण्यात काहीच अर्थ नाही राज. आणि आम्ही हाय तोवर कोणाची नजर सुद्धा पडू देणार नाही स्वराज्यावर. असे वीर मराठी मावळे होते जीवा महाले, ज्याने अफजल खानाला संपवून स्वराज्यावरचे सावट दूर करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. खरोखरच होता जीवा म्हणून वाचला शिवा. इंद्रजिमी जंब पर राघवसु अंब पर रावण स रंब पर रघुकुल राज है. पौन बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम गिजराज है, गिजराज है, गिजराज है. हृदयात माऊली रेते ससावली गडकोट रावळी शिवशंकर हा. मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा कळ दुष्ट दुर्जना प्रलयंकर हा. सृष्टांचं रक्षितो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो. ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपतो. दंड पर चीता मृगझुंड पर भूषण वेतुंड पर जैसे मृगराज है. तेजतम अंश पर कन्यजमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी.
स्वराज्यावर अनेक संकटे येतच होती अन महाराजांचे मावळे त्या संकटावर मात करीत पुढे चालले होते. असेच एकदा राजे पन्हाळगडावर असताना सिद्धीने गडाला वेढा दिला. राजांनी अनेक महिने सिद्धीला हुलकावणी दिली, पण आता इथून दुसरीकडे जाण्याविना पर्याय नव्हता. धो धो पाऊस पडत होता. विजा कडाडत होत्या. राजांनी जवळचा विशालगड निवडला. तयारी झाली. सिद्धीच्या सैन्याला चकवा देण्यासाठी राजांनी खास योजना आखली. त्यासाठी निवडले शूर मावळे शिवा काशीद. शिवा काशीद हे हुबेहूब शिवाजी राजांसारखे दिसत असे. त्यांचं चालणं बोलणं अगदी प्रति शिवाजी महाराज. रात्र झाली. पन्हाळगडावरून 2 पालख्या निघाल्या. एका पालखीत खुद शिवाजी महाराज आणि दुसऱ्या पालखीत महाराजांच्या वेशात शिवा काशीद. पालख्या गड उतरून सिद्धीच्या वेड्यापासून थोड्याच अंतरावर पोहोचल्या. तोच सिद्धीच्या सैनिकांना सुगावा लागला आणि एकच बोंब उडाली. शिवाजी भाग गया, शिवाजी भाग गया, उठो, भागो भागो. गनीम सावध झाला. महाराज तर सावध होतेच. त्यांनी ओळखलं सिद्धी आता पाठलाग करणार. राजांनी डाव खेळला. बाजी, गनीम सावध झाला आहे. वय राजा, नक्कीच पाठलाग करणार. थांबा. काही मावळे व शिवा, तुम्ही याच वाटेने पुढे चला. बाजी, जी राजा, आम्ही 8 वाटेने जाऊ. आणखीन एक, शिवा, तुमच्यावर कोणताही प्रसंग ओढवू शकतो. धीराने लढा. जी राज, त्याची चिंता तुम्ही करू नका. तुम्ही ताबडतोब विशालगडाकडे निघा. आम्ही गनिमाना चकवू. तुम्ही लवकर निघा राज. चला बाजी. चला राजा, चला लवकर चला. राजे विशालगडाच्या वाटेने निघाले. सिद्धीच्या सैनिकांनी शिवा काशीदच्या पालखीला गाठले. पकड़ो सालों को. कहाँ भाग रहे हैं? कौन है अंदर? हुजूर, आमचा राजा है. मिल गया, मिल गया. पकड़ो सालों को, ले जाओ हुजूर के सामने. कहाँ भागता है साला? चलो. शिवाला पकडून सिद्धीपुढे हजर केले. शिवा पालखीतून उतरले. तोच त्याला पाहून सैनिक ओरडला. हुजूर, हुजूर, दगा, दगा. क्या हुआ? हुजूर, ये शिवाजी नहीं है. क्या? तो कहाँ है शिवाजी? और ये कौन है? ये शिवा काशीद है, शिवाजी का हम शक्ल. हमें असली शिवाजी चाहिए. ढूंढो उसे. हर जो आनंद पर, दर्द जो भुजंग पर, कौरों के अंग पर, भारत जो किए, आज जो भी हंग पर, सिर जो मतंग पर, बेचता तू रंग पर. वीर मावळे शिवा काशीदने स्वतःच्या महाराजांसाठी परमोच्च बलिदान दिले.
अजून कामगिरी फत्ते झाली नव्हती. इकडे बाजीप्रभू देशपांडेंनी राजांना व 600 मावळ्यांना घेऊन आडवाटेने बरेच अंतर कापले. विशाळगड अजून दूर होता. दिवस उजाडला. राजे व मावळे न थकता अंतर कापत होते. तोच सिद्धीचे सैन्य पाठलाग करत जवळ पोहोचल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. बाजी प्रभूंनी धोका ओळखला. राज, गनीम जवळ पोचलाय. उगाच त्याच्या कचाट्यात सापडायला नको. राज, तुम्ही विशाळगडाकडे आगेकूच करा. मी सिद्धीला इथेच खिंडीत अडकवून ठेवतो. चला राज, चला, लवकर निघा. बाजी, आतापर्यंत बरोबर आलं आणि पुढेही जे होईल ते मिळूनच करू. राज लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे. राज, तुम्ही व्हा पुढं. आम्ही सिद्धीला इथेच रोखून धरतो. तुम्ही गडावर पोचल्यावर 5 तोफा द्या, म्हणजे आमासनी कळल की तुम्ही पोचलात. चला राज, चला, लवकर निघा. बाजी, सैन्य अफाट आहे. धीराने लढा. आम्हाला तुमची काळजी राहील. आता आपली भेट विशाळगडावरच. चला. वो देखो साले पहाड़ के चूहे, पकड़ो उनको, काट डालो. अरे ये धावतो तुला. आज तुझी खैर नाही, कापूनच टाकतो तुला. रात्रभर चालून थकलेले मावळे सकाळपासून गनिमांचा सामना करत होते. राजे विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले. तोच तिथे तळ ठोकून राजाच्या प्रतीक्षेत असलेला सूर्यराव आडवा आला. राजांनी त्याच्याशीही 2 हात केले व त्याला हूल देत विशाळगडावर पोहोचले आणि ओरडले, तोफा द्या, तोफा द्या. आमचे बाजी तिकडे तोफांची वाट पाहत असेल. बाजीप्रभू व मावळे अजूनही गनिमांशी लढत होते. अनेक मावळे धारातीर्थी पडलेले. ती खिंड रक्ताने वाहत होती. बाजीप्रभू व राहिलेले मावळे खिंड लढवत होते. अंगावर अनेक वाढ झालेली, ताकद संपत आलेली. प्रतीक्षा होती फक्त तोफांची. राजे पोचले या खबरीची. तेवढ्यात विशाळगडावर तोफा वाजल्या. राजे पोहोचले. रणमस्तांची जात आमची, आरोग्यात कुणाला धावतो तलवारीशी नात हे मातीशी, अगर सरणावरची रोज रखायाची. रयतेचा राजा जो आम्ही हात रतयाच, झिकत नाही चवर तवर झुंजत राहायाच. तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणाला झुजतो रे.
मुजरा राजा, शेवटचा मुजरा. जय भवानी, जय शिवाजी. त्या दिवशी ती खिंड मावळ्यांच्या रक्तानी पावन झाली. बाजी प्रभूंनी स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावली. आजही ती पावन खिंड या वीर मावळ्यांचा पराक्रम आठवत असेल. असे हजारो वीर मावळे महाराजांकडे होते. त्या वीर मावळ्यांनी स्वराज्याचा भगवा फडकवत ठेवला होता. या मावळ्यांच्या अंगात 10 हत्तींचे बळ, उरात देश प्रेमाची धगधगती आग, मनगटात ताकद आणि मनात महाराजांची मूर्ती बसली होती. असेच एकदा राजाने दक्षिण दिग्विजय मोहीम हाती घेतली आणि कुतुबशहाकडे हात मिळवणी केली. महाराज, लगता है आपने तो पूरा हिंदुस्तान अपने नाम करने का इरादा दिल में बांधा है. जी, ये भूमी हमारे प्रजा की है, पण काही जणांच्या मनात आमच्या स्वराज्याविषयी लालसा आहे. म्हणूनच तर आम्ही तुमच्या भेटीस आलो आहोत. आपने फौज तो बहुत बढ़िया खड़ी की है, लेकिन आपकी फौज में मैंने हाथी नहीं देखा. हत्तीची काय गरज, जेव्हा आमच्याकडे 10 हत्तीचे बळ असलेला एक एक मावळा आहे. आमच्या या मावळ्यासमोर 100 हत्ती देखील फिके पडतील. क्या तुम्हारा एक सिपाही हाथी को काट सकता है? कोई शक नहीं नहीं राजे, आप तो बुरा मान गए. मैं तो मजाक कर रहा हूँ. बैठिए बैठिए. लेकिन अगर सच में ऐसा है तो क्यों ना एक झलक हो जाए. क्यों नहीं, जरूर. यातला कोणताही मावळा तुम्ही निवडा आणि पहा आमच्या मावळ्यांची ताकद. हत्तीकडे लढण्यासाठी कुतुबशहाने एका मावळ्याकडे बोट दाखविले आणि ते होते स्वराज्याचे शिलेदार यसाजी कंक. यसाजी कंक, यसाजी कंक. कुतुबशहाने महाराजांची कीर्ती आणि मावळ्यांचा पराक्रम नुसता ऐकला होता. आज त्याला तो आपल्या डोळ्यांनी पाहायचा होता. क्या ये सैनिक लड़ सकता है हमारे हाथी के साथ? बेशक यसाजी.
राज, कशाला उगीच त्या मुक्या प्राण्याला त्रास? असू द्या राज, त्याला भ्रमातच ठेवूया. लगता है आपका सैनिक डरपोक निकला. डरपोक असेल तुझा बाप. या मनगटात तुफानालाही भेदण्याची ताकद ठेवतो आम्ही. तुमचा हत्ती क्या चीज है? हम तैयार है. इंशाअल्लाह. बहुत खूब, बहुत खूब. दुसऱ्या दिवशी खुल्या पटांगणावर यसाजी आणि हत्तीची झुंज ठरवण्यात आली. हत्तीशी लढणार तोही एकटा माणूस. सगळ्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. हत्तीची व माणसाची झुंज पाहण्यासाठी एकच गर्दी उडाली. आमच्या पेरतीची शपथ हाय तुला मायभूमीची. मरणाशी सर्वत लावून नशन डोंगर दर्यामंदी तुफान बेवान नाच करू रणाच्या भयानक तालामंदी. बघ जीव शिवबाच्या पायावरी पावळा आम्ही तो आमचा मल्हारी. पावळा आम्ही तो आमचा मल्हारी. पावळा आम्ही तो आमचा मल्हारी. मल्हारी 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 शिवबा आमचा मल्हारी. मल्हारी 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 शिवबा आमचा मल्हारी. शिवबा आमचा मल्हारी. शिवबा आमचा मल्हारी.
गणी हसू दे काळ नाक जहरी नाचू थैथया त्याच्या डोसक्यावरी पोलादी मुठीनं दुश्मनाचं पोलादी टाचन तुडवून शान सौराज्य सद्गुराम राजा परी शिवाचं आमचा मल्हारी शिवाचं आमचा मल्हारी शिवाचं आमचा मल्हारी 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 शिवा आमचा मल्हारी 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 शिवा आमचा मल्हारी शिवाजी राजांनी आणि त्यांच्या हजारो मावळ्यांनी उरी बाळगलेलं स्वराज्याचं स्वप्न साकार होत होतं. या भूमीला आपल्या रयतेला आपलं स्वतःचं छत्र असावं म्हणून राजांनी राज्याभिषेकाची तयारी सुरू केली. पण बेहलोल खानने त्रास देणे चालू केले. राजांनी बेहलोल खानला संपवण्यासाठी सरसेनापतींना पाचारण केले आणि ते होते सरसेनापती प्रतापराव गुर्जर. प्रतापराव, बहलोल खानाला संपूर्णच परत या. राज्याभिषेकाला कोणतीच अडचण येता कामा नाही. जी राजा. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. खानाला व खानाच्या सैन्याला संपूर्णच परत फिरायची तयारी करून प्रतापराव निघाले. ज्ञानातून उसळे तरवारी ती पात ज्ञानातून उसळे तरवारी ती पात वेडात मराठे वीर दौडले सात वेडात मराठे. कोणत्याही परिस्थितीत आपण खानाला संपवायचंच. हत्यारे कडक चालवा. एकच घावात काम झालं पाहिजे. दुसरा वार नाहीच. चला कापून काढा. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. प्रतापरावांचा प्रताप पाहून बेहलोल खान गडबडला. त्याला पळती भुई थोडी झाली. शेवटी त्याने शरणागती पत्करली आणि प्रतापरावांच्या पुढे गुडघे टेकले. काय रे भाडव्या, हे राज्य काय तुझ्या बापाचं हाय? आमच्या बापाचं हाय ते शिवाजी राजांचं. जी जी, हमसे गलती हो गई. हमें तो खान ने बताया, इसलिए तो हमसे भूल हो गई. इसीलिए तो हम आपके कदमों में गिरे हैं. हमें माफ कीजिए, हमें माफ कीजिए. जास्त नाटक करू नकोस. जा. शरण आलेल्यांना आम्ही मारत नसतो. चांगल्या गोष्टी घडणार आहेत. त्याला तुझ्या रक्ताचा बळी देण्याची गरज नाही. जा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, परत जर राजांना त्रास दिला, जिथं असेल तिथं येऊन कापीन. नहीं नहीं, ये भूल करने से पहले मैं अपनी जान कुर्बान कर दूंगा. हट. निघ. प्रतापरावांनी बेहलोल खानाला जीवनदान दिले. हे ऐकताच राजांना एकच धक्का बसला. खानाला जिवंत सोडू नका असे स्पष्ट सांगितले असतानाही सरसेनापतीकडून एवढी मोठी चूक. राजांनी प्रतापरावांना कडक शब्दात खलिता पाठवला. प्रतापराव,
आम्ही येथे रयतेसाठी छत्र बांधण्याची तयारी करत आहोत आणि तुम्ही दुश्मनाला जीवनदान देत आहात. मरकट आहेत ते, त्यांना कापूनच संपवायचं. खानाला जिथे असेल तिथेच संपवा, नाहीतर आम्हाला रायगडीत तोंड टाकू नका. राजांचे पत्र वाचून प्रतापरावांच्या मनावर आघात झाला. आपल्या हातून चूक घडली खरी, पण आता करावे तरी काय करावे म्हणून ते त्वेषाने उठले व एकटेच घोड्यावर स्वार होऊन घोडा बेहलोल खानाच्या दिशेने पळवला. त्यांना पाहून आणखीन 6 मावळे त्यांच्या पाठोपाठ निघाले. 7 दौडले 7 उधळले 7 झुंजले 7 क्षात्र समरात. बहलोलाची खोड मोडण्या राज्याभिषेकी विघ्न तोडण्या प्रतापचे कुडतोजी घुसले विसा पिळोजी विठ्ठल भिडले सिद्धी विठोजी ती बोलाडले. समरात 7 हिताऱ्यातून उल्कापात कडकड कडे उन्हात दामिनी पात. प्रतापरावांच्या पराक्रमाची आणि 7ही मावळ्यांच्या स्वराज्यासाठी दिलेल्या जीवनदानाची बातमी रायगडावर पोहोचली. आपल्या कडक शब्दांचे हे परिणाम होतील याची राजांना कल्पना देखील नव्हती. एवढी घाई करण्याची कसलीच आवश्यकता नव्हती. राव, आता तुमच्या विना कसा होईल राज्याभिषेक? दुष्टांनी वेढलेल्या राज्यात सरसेनापती नसलेला राजा काय कामाचा? प्रतापराव गुज्जरांचं बलाढ्य असं बलिदान म्हणजे स्वराज्यावर झालेली अश्वत्थामाची जखमच होती. पण जरी या जखमेचे दुःख आभाळा एवढं असलं तरी शिवरायांचा राज्याभिषेक अवघ्या 3 मासावर पोहोचला होता. संपूर्ण मंत्रिमंडळासमोर एकच प्रश्न उभा राहिला. प्रतापरावांची जागा घेईल अशी नियुक्ती सोपी नव्हती, कारण राज्याभिषेकानंतर स्वराज्याचा पहिला सरसेनापती इतिहासाच्या कायम स्मरणात राहणार होता. असा वारसदार ज्याच्या निधळ्या छातीस भास होईल पहिले सरसेनापती बाजी पासलकरांचा. त्याच्या नजरेत कायम इमान असेल स्वराज्यनिष्ठ कान्होजी तिध्यांचा. ज्यांच्या हालचालीत चपळता असेल सरनोबत नेताजी पालकरासारखी. ज्यांची निर्णय तत्परता मात्र असावी बुलंद प्रतापरावासारखी. त्यांची तळपती तलवार वारसा जपेल सुभेदार तानाजी मालुसऱ्यांचा. एका घावात त्याने 2 तुकडे करावे शत्रूंच्या देहांचे. सरनोबत माणकोजी 10 तोंडे सारखे. आणि बेप्रसंगी त्याने रौद्र रूप धारण करावे साक्षात शहाजी राजे भोसल्यांसारखे. त्यांच्या 2ही मनगटात साक्षात वसावे पावनखिंडीत तांडव मांडणारे बाजी प्रभू देशपांडे.
पंत हंसाजी मोहिते कुठे आहे? अशा या नाजूक वेळी शिवरायांच्या डोळ्यांसमोर एकच माणूस उभा राहिला आणि तो म्हणजे हंसाजी मोहिते. तुम्ही इतक्या लांबून मला भेटायला आलात. फक्त आदेश द्या. तुम्हाला जर बहलोल खानाचं मुंडकं पाहिजे तर तुम्ही गडावर पोहोचण्या अगोदर ते आम्ही तुमच्या पायाशी ठेवू. हंसाजी मोहिते, स्वराज्याला सध्या कुठल्याही खानांच्या मुंडक्याची गरज नाही, तर तुमच्यासारख्या शूरांची गरज आहे. उद्या पहाटे परशुरामाच्या मंदिरी सरसेनापतीची वस्त्र आणि तलवार देऊन प्रतापरावांचा वारसा तुमच्या खांद्यावर दिला जाईल. राजा, राजर्षींचा राजा, युगंधराचा योगी अन तो सामर्थ्याचा सर्जा. शककर्त्याचा मेरुमणी तू, राजर्षींचा राजा, युगंधराचा योगी अन तो सामर्थ्याचा सर्जा. महान मंदिर महाराष्ट्राचे, सुफलित संचित सह्याद्रीचे. महान मंदिर महाराष्ट्राचे, सुफलित संचित सह्याद्रीचे. संजीवन हो जनामनांचे, संजीवन हो जनामनांचे. रयतेच्या रे तारणहारा, पावित्र्याच्या तेजा. युगंधराचा योगी अन तो सामर्थ्याचा सर्जा. सूर्यराज तू, चंद्रराज तू, सूर्यराज तू, चंद्रराज तू, समरराज तू, तीर्थराज तू, समरराज तू, तीर्थराज तू. राजयोग तू, त्यागयोग तू, राजयोग तू, त्यागयोग तू. वायुगतीने वीरश्री तव, कीर्ती भेदी क्षितिजा. युगंधराचा योगी अन तो सामर्थ्याचा सर्जा. हंसाजी मोहिते,
हा हिरणगर्भ जोपर्यंत केशरी, तुमचं आमचं जीवित कार्य तोवरच. पण स्वराज्य हे डोहीवर आलेल्या धगधगत्या सूर्यासारखं आहे. ते कायम धगधगत राहिलं पाहिजे. परकी आक्रमणांच्या काळ रात्री येतच राहते. कधी ग्रीक, कधी यमन, डच, पोर्तुगीज, तर कधी मुघल बनून. पण अशा ह्या काळ रात्रीनं मधोमध चिरायला आपण पुन्हा केशरी रंग बनून जन्माला यायचं आणि हातातल्या तलवारींच्या टोकावरच स्वराज्य टिकवायचं. कारण हे स्वराज व्हावं ही तर श्रींची इच्छा आहे. या देहात जोपर्यंत प्राण आहेत तोवर हा देह स्वराज्यासाठी वाहीन. जोपर्यंत आमचा श्वास चालेल तोपर्यंत हा भगवा उंच गगनी फडकत राहील. भवानी जगदंबे आम्हाला बळ दे. जय भवानी. हर हर महादेव. सरसेनापतींची तलवार देताना आम्ही कुडतोजी गुजरांचा प्रतापराव म्हणून गौरव केला होता. आजपासून हंसाजी मोहिते ह्या खंबीर स्वराज्याचे हंबीरराव म्हणून ओळखले जातील. तारा. तारा ही हंबीररावांची मुलगी. लहानपणापासूनच आपल्या बाबांसारखे स्वराज्याच्या स्थापनेचं स्वप्न पाहायची आणि हंबीररावांना पण आपली मुलगी स्वराज्य रक्षणासाठी पुढे आलेली पाहिजे होती. एकदा असेच वाड्यावर सगळ्या बायका आणि पोरी हादगा खेळत होते. गणेश देवा माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा. माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा. माझा खेळ मांडला वेशीच्या दारी. माझा खेळ मांडला वेशीच्या दारी. पारवळ घुमत बुरजावरी. पारवळ घुमत बुरजावरी. गुंजावानी डोळ्यांच्या सारीन टिक्का. गुंजावानी डोळ्यांच्या सारीन टिक्का. आमच्या गावच्या भुलोजी नाही का. आमच्या गावच्या भुलोजी नाही का. एविन गाव तेविन गाव. एविन गाव तेविन गाव. आमच्या आया तुमच्या आया. आमच्या आया तुमच्या आया. काय चाललंय हे? काय चाललंय सगळं? हदगा खेळते. ते दिसतंय. तारा सरावाला जाण्याऐवजी इथे काय करते? बोला. हादगा पोरींचा लाडका खेळ हाय. ते खेळणारच की. ते बदलतंय वय. सगळं बदलतंय. पोरीचे खेळ बदला. पोरी आपोआप बदलतील. तुमचं चालू द्या चालायचं ते. तारा बाहेर सरावाला ये. हग्गा खेळून तलवार उचलायची हाय यानं. जेव्हा जेव्हा हंबीरराव घरी असायचे तेव्हा तेव्हा ती त्यांची तलवार उचलण्याचा प्रयत्न करायची. अशाच एका वेळी ताराने आपल्या बाबांची तलवार बघितली आणि ती उचलण्याचा प्रयत्न केला. एक दिवस एका हाताने उचलेल तुला. हवे तशी गरगर फिरवते की नाही ते बघ तुला. कारण हंबीरराव मोहित्यांची तारा म्हणतात मला. पोरी, ज्या दिवशी तू ही तलवार उचलशील त्या दिवसापासून आमच्या ह्या हिंदवी स्वराज्याकडे आड नजरेने बघायचं धाडस कोणच करणार नाही.
ज्या दिनाची, ज्या क्षणाची ही भूमी आतुरतेने वाट पाहत होती तो दिवस उजाडला. 6 जून 1674 रोजी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रंगला. न भूतो न भविष्यती असा तो अनुपम्य सोहळा पाहून इथली जनता सुखावली. आपल्या राजाला पाहून इथली रयत नाचू लागली, गाऊ लागली. सगळीकडे आनंदी आनंद साजरा होऊ लागला. सैल पर अर्कदम फैल पर विघ्न की रैल पर लंबोदर देखिए, लंबोदर देखिए. शंभो रामदस कंध पर भीम जरासंध पर भूषण जो सिंधु पर गुंबज भी सेकिए, गुंबज भी सेकिए. शंभो हर जो आनंद पर गरुड़ जो भुजंग पर गौरव के अंग पर बाण जो फेंकिए, बाज जो विहंग पर सिंह जो पतंग पर मराठी मर्दानो. ऐका ऐका मराठी मर्दानो, ऐका ऐका मायल हे किन्नो, ऐका ऐका चंद्र सूर्यानो, बळत्या वाऱ्यानो, रान किल्ल्यानो जी जी, हे ऐका ऐका 7 समुद्रानो जी जी, ऐका ऐका 7 समुद्रानो जी 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 जी. ऐका ऐका असली नवलाई किती जन्मात घडली नाही, बादशाही पडे पायाशी जी जी, छटाडावर नाचे शिवशाही जी जी, बादशाही पडे पायाशी जी जी, छटाडावर नाचे शिवशाही जी जी. शिव सुंदर केशरी आज मुचा राजा बसला तख्त मराठीवरी. राजा माझा लेख बिरुबाचा, राया माझा अवतार खंडेरायाचा. तुरा मंदी राजा माझा, डोया मंदी राजा माझा, जीवा मंदी मना मंदी राजा ठसला. माझा धनी माझा राया बापावानी करी माया गडावर आज माझा राजा बसला. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरी. छाती केसरीची दृष्टी गरुडाची, रखे भजनाची ऐसा राजा, देवराजी याचा प्राण योगी याचा, मूळ कैलासाचे ऐसा राजा. मातीसाठी प्राण साठतो, युक्त मांडतो ऐसा राजा, जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षतो ऐसा राजा, ऐसा राजा ऐसा राजा, ऐसा राजा ऐसा राजा, ऐसा राजा ऐसा राजा, ऐसा राजा ऐसा राजा. पहिला दोष विराज वाढवी तप्त भूषवी ऐसा राजा, राजयोगी जो धर्मयोगी जो कर्मयोगी जो ऐसा राजा, ऐसा राजा ऐसा राजा, ऐसा राजा ऐसा राजा, ऐसा राजा ऐसा राजा, ऐसा राजा ऐसा राजा. शिव सुंदर केशरी आजा मुचा राजा बसला. तख्त मराठीवर
एक कोण किती उलयता कोण उलोवपा आसल्यार मागीर घे पळय कोण उलोवपा आसल्यार मागीर सर शककर्त्यांचा मेरुमणी तू राजर्षींचा राजा युगंधरांचा योगी अन तू सामर्थ्याचा सर्जा शककर्त्यांचा मेरुमणी तू राजर्षींचा राजा युगंधरांचा योगी अन तू सामर्थ्याचा सर्जा महान मंदिर महाराष्ट्राचे सुफलित संचित सह्याद्रीचे महान मंदिर महाराष्ट्राचे सुफलित संचित सह्याद्रीचे संजीवन हो जनामनांचे संजीवन हो जनामनांचे रयतेच्या रे तारणहारा पावित्र्याच्या तेजा युगंधराज तू समर राज तू तीर्थराज तू समर राज तू तीर्थराज तू राजयोग तू त्यागयोग तू राजयोग तू त्यागयोग तू वायुगतीने वीरश्री तव कीर्ती भेदी क्षितिजा युगंधरांचा योगी अन तू सामर्थ्याचा सर्जा तू रयतेचा रे कैवारू तू पतितांचा रे तारू तू रयतेचा रे कैवारू तू पतितांचा रे सगळ्यांक खूप खूप देव बरें करूं म्हणटा खुबशीं नाटकां जातात जंय हांसपा खातीर किंवा एंटरटेनमेंट करपा खातीर नाटकां जातात पूण जेन्ना भुरग्यांक संस्कार शिकोवपाची गरज आसता त्या वेळार आमचे रियल हिरोज जाणी आमच्या ह्या देशा खातीर आमच्या भुमी खातीर आपलो जीव सुद्दां दिल्लो अशा खऱ्या हिरोंची वळख आमच्या भुरग्यांक जावपाक जाय ह्या हेतून हे महानाट्य हांगा सादर केल्ले तुमी सगळे पेरेंट्स आनी इतर प्रेक्षक लोक ह्या महानाट्य पळोवपाक येले देखून आमचे हाय सेकंडरी आमचे मॅनेजमेंट आमचे स्टुडंट हांच्या आनी प्रिंसिपल सर हांच्या सगळ्याच्या वतीन हांव मनाक आजसान देव बरें करूं म्हणटा.